मंडळी 21 मिलियन फॉलोअर्स असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय असा दावा करण्यात आला. फक्त काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या अकाउंटभोवती आता मोठा वाद निर्माण झालेला आहे. आणि तो वाद काय आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. तर मंडळी, मागच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. इंस्टाग्रामवर काहीच दिवसात या अकाउंटने कोट्यावधी फॉलोअर्स मिळवले आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांच्या इंस्टाग्राम अकाउंट्सनाही मागे टाकत कॉकरोच जनता पार्टीने तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअरचा टप्पा पार केला. आणि त्यानंतर अचानक या अकाउंटबाबत मोठी अपडेट समोर आली. कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरूनही याबाबत माहिती देण्यात आली. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं की पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटला ॲक्सेस करता येत नाही. तसेच संस्थापक अभिजित दिपके सध्या त्या अकाउंटवरून लॉग इन करू शकत नाहीयेत. याच दरम्यान यूट्यूबर मेघानंद यांनी या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट बंद झालेलं आहे आणि अभिजित दिपके त्यात लॉग इन करू शकत नाहीत. मेघनाथ यांनी पुढे असंही म्हटलंय की हे अकाउंट बंद झालं तरी कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांनी शांत राहावं. सरकार या पार्टीवर खूप नाराज असल्याचाही दावा त्यांनी केला. दरम्यान याआधी कॉकरोच जनता पार्टीचं अधिकृत एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आलं होतं. काही कायदेशीर कारणामुळे हे अकाउंट भारतात बंद केल्याची माहिती एक्सवर देण्यात आली. त्यानंतर अभिजित दिपके यांनी कॉकरोच इज बॅक या नावानं दुसरं अकाउंट सुरू केलं. या नव्या अकाउंटलाही अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 1,95,000 लोकांनी त्यांना फॉलो केलं. पण आता इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झालेली आहे. कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट काही दिवसातच प्रचंड वेगानं वाढत चाललं होतं. अवघ्या 6व्या दिवशी या अकाउंटनं 21.7 मिलियन म्हणजे 2,17,00,000 फॉलोअरचा टप्पा पार केला होता. विशेष म्हणजे फक्त 4थ्याच दिवशी या अकाउंटनं फॉलोअरच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेसच्या अधिकृत अकाउंट्सनाही मागं टाकलं होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त 75 पोस्ट होत्या, पण तरीही लाखो नाही तर कोट्यावधी लोक या अकाउंटला फॉलो करत होते. अभिजित दिपके यांच्या अनेक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळत होते. इतकंच नाही तर या अकाउंटवरून रिपोस्ट केलेल्या पोस्टनाही मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळत होत्या. दरम्यान अभिजित दिपके यांनी स्वतःचं सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी दावा केलाय की त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दिपके यांना काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले. त्यामध्ये त्यांचा पत्ता विचारण्यात आल्याचं दिसत होतं. तसेच काही इंग्रजी मेसेजमध्ये असं लिहिलं असल्याचा दावा करण्यात आला की तू तुझं अकाउंट बंद करून आमच्या पक्षात ये, तुला पैसे देऊ, नाहीतर अमेरिकेतच तुला मारून टाकू. या पोस्टनंतर सोशल मीडियावर आणखी खळबळ उडाली. दरम्यान अभिजित दिपके यांनी आणखी एक मोठा दावा केला. त्यांनी सांगितलं की त्यांचं वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटही हॅक झालं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की ते आता स्वतःच्या अकाउंटमधून लॉग इन करू शकत नाहीत. तसेच त्यांनी मेटाच्या रिकव्हरी प्रोसेसचा वापर करून अकाउंट परत मिळवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे, पण प्रत्येक वेळी ते अयशस्वी ठरले. काही रिपोर्टनुसार कॉकरोच जनता पार्टीचं बॅकअप इंस्टाग्राम अकाउंटही काही काळासाठी काढून टाकण्यात आलं होतं, मात्र नंतर ते पुन्हा सुरू करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही लोक यामागे राजकीय दबाव असल्याचा दावा करत आहेत, तर काही लोक या सायबर हल्ल्याचं प्रकरण असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान अभिजित दिपके यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. 23 मे रोजी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की कॉकरोच जनता पार्टीने कोणत्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही. त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी पार्टीच्या नवीन आंदोलन होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, मात्र त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. दिपके म्हणाले की सध्या आम्ही कोणतेही आंदोलन करणार नाही. आम्ही जे काही करू ते पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने करू. त्यांनी समर्थकांना घाईघाईने कोणताही पाऊल उचलू नका असं आवाहन केलं. त्यांच्यामध्ये सरकार फक्त आपल्या एका चुकीची वाट पाहत आहे, त्यांना आपली चळवळ थांबवण्याचं कारण देऊ नका. तसेच त्यांनी असंही म्हटलंय की ही मोठी लढाई आहे आणि त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागणार आहे. दिपके यांनी असा आरोपही केला की जर काही आंदोलन झालं तर विरोधक त्यामध्ये त्यांची माणसं घुसवू शकतात आणि परिस्थिती बिघडवू शकतात. त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं आहे की कॉकरोच जनता पार्टी कोणत्याही हिंसक आंदोलनाला समर्थन देणार नाही. आम्ही लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने पुढे जाणार आहोत. दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे. अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांनाही धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिपके यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये एक तरुण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद टिप्पणी करताना दिसत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दीपक यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की माझ्या कुटुंबाला अजूनही धमक्या मिळत आहेत. या धमक्यांविरोधात प्रशासन काही कारवाई करणार आहे का? BBC मराठीशी बोलताना अभिजित दिपके यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की माझ्या पालकांना माध्यमांशी बोलण्याची सवय नाही. काही माध्यमांनी त्यांच्या मुलाखती प्रसारित केल्यानंतर माझ्या अडचणीत वाढ झालेली आहे. मला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. सध्या मी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे, पण अजूनही मला धमक्या येत आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली आहे. दिपके म्हणाले की हा माझा निर्णय आहे. माझ्या कुटुंबाचा त्याच्याशी काही संबंध नाही. मला त्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटते. दरम्यान अभिजित दिपके यांचे आईवडीलही माध्यमांसमोर आले. अभिजित दिपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन येथे आहेत. त्यांचे वडील भगवान दिपके आणि आई अनिता दिपके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की आजचं वातावरण पाहून भीती वाटते. स्वाभाविक आहे. ते पुढे म्हणाले की तो प्रसिद्ध झाला आहे आणि अशा लोकांना अनेकदा अटक केली जाते. गेल्या 2 रात्रीपासून त्यांच्यासोबत काय होऊ शकतं या चिंतेत मी झोपू शकलो नाहीये. त्यांनी असंही सांगितलं की त्यांचे कितीही फॉलोअर्स असले तरी भारतात परतल्यावर त्यांना अटक होण्याची भीती वाटते. दुसरीकडे अभिजित दिपके यांच्या आईनेही आपल्याला चिंता व्यक्त केलेली आहे. त्या म्हणाल्या की आम्हाला कॉक्रोच जनता पार्टीबद्दल आमच्या एका शेजाऱ्याकडून कळलं. मला वाटतं की माझ्या मुलानं राजकारणापासून दूर राहावं. त्यांनी सांगितलं की तो आधी आम आदमी पार्टीसोबत काम करत होता. त्यावेळीही मी त्याला सांगितलं होतं की आमचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि त्याने एखादी नोकरी करावी. दरम्यान अभिजित दिपके यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही आवाज उठवलेला आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत नेट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही एक ऑनलाईन याचिका सुरू करणार आहोत, ज्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी या याचिकेवर जास्तीत जास्त सह्या करा, जेणेकरून सिस्टमच्या चुकीवर प्रश्न विचारता येतील. रिपोर्टनुसार शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत या ऑनलाईन याचिकेवर 4,86,000पेक्षा जास्त लोकांनी सह्या केल्या होत्या. कॉक्रोच जनता पार्टीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही लोक या पार्टीला तरुणांचा आवाज म्हणत आहेत, तर काही लोक हे फक्त सोशल मीडिया ट्रेंड असल्याचं सांगत आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, अवघ्या काही दिवसात कॉक्रोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर प्रचंड लक्ष वेधून घेतलेलं आहे. राजकीय पक्षापेक्षा जास्त फॉलोअर्स, लाखो व्ह्यूज, सतत व्हायरल होणारे व्हिडिओज, अकाउंट हॅक झाल्याचे दावे, धमक्या आणि आंदोलनापासून दूर राहण्याचं आव्हान, या सगळ्यांमुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलेलं आहे. पण आता अकाउंट हॅक झाल्याचा दावा, आंदोलनाच्या चर्चा आणि कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनताना दिसत आहे. सध्या अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका असंही सांगितलं जात आहे. पुढच्या काही दिवसात हे अकाउंट पुन्हा सुरू होणार का? हॅकिंगच्या दाव्यावर अधिकृत तपास होणार का? आणि या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नाविन्यपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.